आपण पहिले 2 लेक्चर्स फॉर्म्युल्यावरती घेतलेले आहेत. आता आज आपण चॅप्टर सुरू करूया. चॅप्टर कुठला? मॅथमॅटिक्सचा. मॅथमॅटिक्स सेकंड आणि फर्स्ट 2 पेपर आहेत. सेकंड पेपरमधील पहिला चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर. मग आता आपण आज कॉम्प्लेक्स नंबर स्टार्ट करूया. कॉम्प्लेक्स नंबर असं लिहितो पेपर मॅथ्स 2 फर्स्ट चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर बघा, एक्सप्लेनेशन कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय. We know that 2 is a real number, -2 real number, 1/2 real number, 3/4 real number, -3/4 real number, √2 नवीमध्ये चॅप्टर होता रिअल नंबर म्हणून. √2 इरॅशनल नंबर आहे परंतु रिअल आहे. इरॅशनल नंबर इज ऑल्सो रिअल. सगळे नंबर जे आहेत रिअल असतात. रिअल नंबर √3 रिअल नंबर, √-2 हेच इम्पॉर्टंट आहे. आपलं √-2 इम्पॉर्टंट. हे सगळे काय ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. जे माहीत नाही ते हा पुढचा आहे √-2. स्क्वेअर रूटमध्ये -2. स्क्वेअर रूटमध्ये -2 आले की या चॅप्टरची सुरुवात होते. स्क्वेअर रूटमध्ये -2. आता स्क्वेअर रूटमध्ये -2, स्क्वेअर रूट ऑफ -2 इज ए नंबर. इट इज नॉट रिअल नंबर बट इट इज अ नंबर. रिअल नंबर का नाही ते पहा. एक वाक्य तुम्हाला स्टेटमेंट माहिती आहे. स्क्वेअर ऑफ ए रिअल नंबर, स्क्वेअर ऑफ ए रियल नंबर is cannot be, square of real number cannot be, square of real number cannot be, square of real number cannot be negative, cannot be negative. लक्षात ठेवा, रिअल नंबरचा स्क्वेअर कधीच निगेटिव्ह नसतं. स्क्वेअर ऑफ रिअल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. इट मे बी 0 और पॉझिटिव्ह बट कॅनॉट बी निगेटिव्ह. मग आता आपण काय म्हणतो √2. इट इज नॉट ए रियल नंबर. इट इज नॉट ए रियल नंबर. हा रियल नंबर नाही. कारण का? याचा स्क्वेअर करून बघूया. याचा स्क्वेअर करून घ्या. -√2चा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ -√2 इज, square of -√2 is -2. रूटचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केलं की फक्त रूट निघून जाते. आतील चिन्हाचा काय संबंध नाही. स्क्वेअर ऑफ -2 -2चा रूट -2चा स्क्वेअर -2 येतो आणि -2 काय आलं? निगेटिव्ह. -2 निगेटिव्ह. कोणाचा स्क्वेअर निगेटिव्ह आला? √-2चा. √-2चा स्क्वेअर काय आला? निगेटिव्ह. म्हणजेच इट इज नॉट ए रिअल नंबर. कळलं का? व्हाय इट इज नॉट रिअल नंबर? इट इज नॉट अ रिअल नंबर बिकॉज इट्स स्क्वेअर इज निगेटिव्ह. बिकॉज इट्स स्क्वेअर इज निगेटिव्ह. मग अशा वेळेला काय करायचं? √-2 म्हणजे असं लिहू शकतो आपण. दिस √-2 कॅन बी रिटर्न ॲज रूट ऑफ -2 इंटू किंवा 2 × -1.
-2 म्हणजे काय, 2 × -1, -2 म्हणजे 2 गुणिले -1, आणि हेच असं लिहिता येते √2 × √-1. फॉर्म्युला नाही का लॉज ऑफ इंडायसिस. ए म्हणजेच रूट म्हणजे माहिती आहे ना, हे ए, 2 म्हणजे ए, -1 म्हणजे बी, आणि रूट म्हणजे एन. फॉर्म्युला a⁴n × b⁴n. कळलं का फॉर्म्युला? ab⁴n = a⁴n × b⁴n. मग 2 × -1⁴ = 2⁴ × -1/2. मग रूट ए बी, हा फॉर्म्युला पण म्हटलं चालते. रूट ए बी = √a × √b. रूट ए बी = √a × √b. आता बघा, आपण म्हटलं √-2 इज नॉट अ रिअल नंबर, परंतु त्याचे सेपरेट 2 भाग केले. एक भाग केला √2 आणि दुसरा √-1. आता बघा, √2 इज रिअल नंबर and √-1 is not a real number. √-1 is not a real number. √-1 is not a real number because reason matter, because its square is negative. Its square is negative. करून बघा स्क्वेअर निगेटिव्ह आहे का. √-1 चा स्क्वेअर -1 आला का निगेटिव्ह. √-1 चा स्क्वेअर -1 म्हणजे √-1 इज नॉट ए रिअल नंबर बिकॉज स्क्वेअर इज निगेटिव्ह. मग स्पेशल नंबर आहे √-1 इज an imaginary number. Imaginary number. √-1 ला नाव काय दिलं आपण मग? एवढं म्हटलं √-2 इज अ नॉट रिअल नंबर. √-2 इज अ नॉट रिअल नंबर. मग √2 × √-1 लिहिलं. √-1 इज अ नॉट ए रिअल नंबर. आणि √-1 आता 1च्या खाली नाहीच की दुसरा अंक कुठला, सगळ्यात कमी कुठला 1, 2, 3, 4 काय 100 सगळ्यात लहान आहे. आणि √-1 तर नाव काय द्यायचं? इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी म्हणजे आपण इमॅजिन करा म्हणजे माहीत नाही, पण इमॅजिनेशन खरं नाही, परंतु इमॅजिन करायचं. √-1 इज अन इमॅजिनरी नंबर म्हणजे इट इज नॉट अ रिअल नंबर. आणि याला सिम्बॉल आहे, स्पेशल सिम्बॉल. √-1 ला सिम्बॉल आहे आय. इमॅजिनरी नंबरमध्ये पहिला अक्षर आय. मग √-1 ला सिम्बॉल आहे आय, परंतु आय म्हणजे इमॅजिनरी शब्द नाही. आय म्हणजे आयोटा. वेअर आयला म्हणतात आयोटा, IOTA. वास्तविक आयोटा इमॅजिनरी आहे, बरोबर आहे, परंतु ते म्हणतात आयोटा, IOTA. आय कुठला नंबर आहे? √-1 कुठला नंबर आहे? इमॅजिनरी. √-1चं नाव काय दिलं? आय. मग आय कुठला नंबर आला? इमॅजिनरी. आय इमॅजिनरी, स्मॉल आय कॅपिटल आय नाही, इमॅजिनरी नंबर. आय कुठला नंबर आला? इमॅजिनरी नंबर. आय इमॅजिनरी नंबर. 3i पण कुठला नंबर? इमॅजिनरी नंबर. आता या आयला काय वाटेल त्यानं गुन्हा? इमॅजिनरीला इमॅजिनरी गुन्हा, इमॅजिनरीला कुणा नंबर रिअल नंबरनं गुन्हा, इमॅजिनरीज. इमॅजिनरीला रिअल नंबरनं भागा, डिवाईड करा. इमॅजिनरीमध्ये काय वाटेल ते ॲड करा. इमॅजिनरीमधून काय वाटेल ते वजा करा. इमॅजिनरी. आता एकदा इमॅजिनरी म्हणजे समजा आपण म्हटलं माहीत नाही मधून 2 वजा करा. माहीत नाही -2 = माहीत नाही. आपण 5 - 2 = 3, परंतु 5 म्हणजे आपल्याला तेच माहीत नाही. मग माहीत नाही म्हणजे काय पुन्हा केलं ते माहीत नाहीच आन्सर येणार. मग आय इमॅजिनरी आहे, 3i इमॅजिनरी नंबर. 3i इमॅजिनरी.
3i imaginary, root 3i imaginary, minus 5i imaginary, 2 by 3i imaginary, minus 5 by 7i imaginary, आता इमॅजिनरी नंबर आहे. इमॅजिनरी नंबरमध्ये जो कोएफिशियंट दिसतो तुम्हाला कुठला 3 √3 -5 2 by 3 -5 by 7 हा रिअल आहे. नंबर इमॅजिनरी आहे पण त्या नंबरमधील आयचा कोएफिशियंट काय रिअल. मग याला म्हणायचं इमॅजिनरी नंबरमधील कोएफिशियंटला म्हणतात इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट मग कोणाला इमॅजिनरी 3 √3 -5 2 by 3 -5 by 7 याला म्हणतात इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी नंबरमधील कोएफिशियंटला म्हणतात इमॅजिनरी पार्ट. तो रिअल आहे पण त्याचं नाव इमॅजिनरी पार्ट बिकॉज इट इज प्रेझेंट इन इमॅजिनरी. समजा एक चांगली व्यक्ती आहे परंतु दारुड्या व्यक्ती फिरत असेल तर आपण त्याला पण दारुड्याच म्हणणार. चांगल्या आहे परंतु फिरते कोणावर दारुड्याबरोबर. -5 by 7 आहे इमॅजिनरी नंबर. मग आयची व्हॅल्यू किती सांगा या चॅप्टरमध्ये. आयची व्हॅल्यू √-1. जेव्हा जेव्हा आय म्हणणार या चॅप्टर संपेपर्यंत √-1 याचा स्क्वेअर करूया. आय स्क्वेअर इक्वल टू -1 आय स्क्वेअर इक्वल टू -1. मग तुम्हाला एक पाठच पाहिजे. पाठ करायचं अवघड आहे. आय म्हणजे √-1 म्हणजे आय स्क्वेअर म्हणजे -1 असणार. आय स्क्वेअर म्हणजे -1 आय स्क्वेअर इक्वल टू -1. 2 plus I 2 रिअल आणि आय इमॅजिनरी. रिअल प्लस इमॅजिनरी इमॅजिनरीज पण त्याला नाव आहे कॉम्प्लेक्स. चॅप्टर नाव कॉम्प्लेक्स नंबर. -3 plus 5i कॉम्प्लेक्स नंबर. √2 plus √3i कॉम्प्लेक्स नंबर. समजा असलेलं -√2 plus √-3 √2 plus √-3 √-3 नको दुसरा दिला √-5 √2 plus √-5 √-5 म्हणजे तुम्हाला माहीत आहे √-5 म्हणजे √5 इंटू √-1 आणि √-1 म्हणजे आय. हा पण काय आला कॉम्प्लेक्स नंबर. रूटमध्ये मायनस आले की ओळखायचे कॉम्प्लेक्स नंबर. मग कॉम्प्लेक्स नंबरमध्ये 2 भाग आहेत बघा. एक रिअल पार्ट की ज्याच्यामध्ये आय नाही आणि त्याचे इमॅजिनरी पार्ट की ज्याच्यामध्ये आय आहे. मग कॉम्प्लेक्स नंबर असे लिहितात लेट x + y i = z b a कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरला सिम्बॉल आहे z. या चॅप्टरमध्ये तुम्हाला अक्षर z दिसेल. z म्हणजे काय आणि लक्षात सोपं आहे. ABCD Z A to Z सगळ्यात शेवटचं अक्षर z. सगळ्यात शेवटचं अक्षर आहे ते कॉम्प्लेक्स नंबरला सिम्बॉल आहे. मग x + iy म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. कधी कधी असं पण लिहितात z = a + ib किंवा a + bi. दोन्हीचा अर्थ एकच आहे. i × b म्हटलं काय नाही b × i गुणाकाराचा किंवा x प्लस असू दे. त्यातला a ला म्हणायचं रिअल पार्ट. वेर a इक्वल टू रिअल पार्ट ऑफ
Z. Z is complex number. This is the real part of Z. आणि B म्हणजे imaginary part of Z. रियल पार्ट ऑफ Z, इमॅजिनरी पार्ट ऑफ Z. हे असं लिहितात. रियल पार्ट ऑफ Z शॉर्ट फॉर्म पण आहे तुला, ते असं लिहितात. RE ऑफ Z आणि हे IM ऑफ Z. RE ऑफ Z म्हणजे रियल पार्ट ऑफ Z, IM ऑफ Z म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ Z. बघा एवढ्या सगळ्या दिलेल्या माहितीमध्ये चॅप्टरची हेडिंग आहे कॉम्प्लेक्स नंबर. त्याचं नाव काय आलं असेल? कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? लिहा. कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन. कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स number. Let definition: a number of the form, a number of the form, a number of the form a plus ib, a plus ib, comma where a comma b belongs to चिन्ह असते. a comma b belongs to r. r म्हणजे रियल नंबर. a comma b, a आणि b रियल नंबर आहेत. a comma b belongs to r and I equal to square root minus 1 is a complex number. Is a complex number. Complex. A number of the form a plus ib where ab belongs to r and I equal to root minus 1 is a complex number. Is a complex number म्हणजे I equal to root minus 1 is a complex number नव्हे. तेव्हा a number of the form a plus ib, a number of the form a plus ib is a complex number. वाचायचं कसं? पहिला पार्ट a number of the form a plus ib मधले सगळं वाचायचं सोडून द्या. a number of the form a plus ib is a complex number. एक्स्ट्रा माहिती काय? a and b belongs to r, I equal to root minus 1. a number of the form a plus ib, जो नंबर a plus ib च्या स्वरूपामध्ये असेल, फॉर्ममध्ये असेल, त्या नंबरचं नाव कॉम्प्लेक्स नंबर. And it is denoted by, it is denoted DENOTED, it is denoted by Z, it is denoted by Z. Therefore Z equal to a plus ib, comma a comma b belongs to r and I equal to root minus 1. Therefore Z equal to a plus ib, comma ab belongs to r and I equal to root minus 1. A is called as real part. A is called a real part. A is called a real part of Z. B is called as an imaginary part of Z. Imaginary part of Z. खालच्या वेळेला A equal to RE of Z or R of Z.
या पद्धतीने लिहितात सिम्बॉल. बी इक्वल टू इमॅजिनरीचं सिम्बॉल आय एम ऑफ झेड. ऑफ आहे इंटू ब्रॅकेट म्हणजे ऑफ. आय एम ऑफ झेड, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड और आय ऑफ झेड. इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड और आय ऑफ झेड. आय ऑफ झेड. खाली द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. Set of complex number. Set of complex number is denoted by DENOTED. Denoted by C. कॉम्प्लेक्स नंबर में पहला अक्षर C, कॉम्प्लेक्स मध्ये C. C therefore C equal to set of all A plus IB. असं वाचायचं. ऑल शब्द आहे ना बाहेर बोलला. सेट से झालं चॅप्टर निघिला. सेट सी इक्वल टू सेट ऑफ ऑल ए प्लस आई बी सच दैट इक्वेशन सच दैट ए बी बिलोंग्स टू आर, ए कॉमा बी बिलोंग्स टू आर एंड आई इक्वल टू रूट माइनस वन. हे वरती लिहिले की नाही. हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हा सेट ऑफ ऑल ए प्लस आय बी म्हणजे ए आणि बी वाटेल ते म्हणून काय पण घ्या. ए बी 2, 3 घेतलं पहिला कॉम्प्लेक्स नंबर, ए बी 4, 5 घेतलं दुसरा कॉम्प्लेक्स नंबर, ए बी 7, 8 घेतलं तिसरा कॉम्प्लेक्स नंबर. ए बी बदलत जायचं आणि असे भरपूर कॉम्प्लेक्स नंबर होतील. सगळे एकत्र केले की कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. सेट ऑफ ऑल ए प्लस आय बी सच दॅट ए कॉमा बी बिलोंग्स टू रियल नंबर अँड आय इक्वल टू रूट मायनस वन. तर कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरमधील रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कळतं तुम्हाला. मग त्यामुळे त्याची काय एक्झाम्पल पुन्हा घ्यायला नको. तर काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत म्हणजेच नोट म्हणून किंवा ते माहिती पाहिजे असे. हा पहिला पॉईंट काय बा असं समजा आपण असं लिहिलं 3i लिहिलं 3i. मग 3i असं लिहू शकतो आपण 0 + 3i. 5i लिहिलं तर काय लिहू शकतो आपण 0 + 5i. समजा bi लिहिलं आपण तर काय लिहू शकतो 0 + bi. मग याच्यामध्ये एक रिअल पार्ट किती झाला 0. असे कॉम्प्लेक्स नंबर आहेत. झेड आहे झेड. त्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल पार्ट किती आहे 0. आणि ज्या कॉम्प्लेक्समध्ये नंबरमध्ये रिअल पार्ट 0 आहे त्या प्युअरली इमॅजिनरी. रिअल पार्ट नाहीच, सगळं इमॅजिनरी. याचं नाव इमॅजिनरी. ज्याच्यामध्ये आय आहे ते इमॅजिनरी आणि ज्याच्यामध्ये आय नाही तर रिअल. मग रिअल नाहीच याच्यामध्ये. सगळं कोण इमॅजिनरी. रिअल नाही म्हणजे इमॅजिनरी. मग काय म्हणणार बा वाक्याला ए कॉम्प्लेक्स नंबर. पहिला पॉईंट ए कॉम्प्लेक्स नंबर whose real part is 0. A complex number whose real part is 0. A complex number whose real part is 0 is called as a purely imaginary number. Therefore z equal to 0 plus ib equal to ib. Z equal to 0 plus ib equal to ib is purely imaginary.
कारण यात रिअल पार्ट 0 आहे. रिअल पार्ट 0 आहे ना पहिला पार्ट. दोन भाग असतात, एक रिअल आणि एक इमॅजिनरी. रिअल पार्ट 0, प्युअरली इमॅजिनरी. आता हे बरोबर याच्या उलट बघा दुसरा पॉईंट. दुसरा पॉईंट बघा काय असं लिहिलं मी Z = 3. Z = 3 लिहिलं. 3च कसं लिहू शकतो आपण 3 + 0 I. समजा Z = 5 लिहिलं तर 5 + 0 तर अगोदर लिहू शकतो आणि 0ला कशाने बघू ना 0च्या ना 0ला I ने मल्टिप्लाय केलं 5 + 0 आहे. मग यात कुठला पार्ट 0 आहे बघा बरं. इमॅजिनरी पार्ट 0 आणि इमॅजिनरी पार्ट 0 म्हणजे तो नंबर इमॅजिनरी नाहीच, तो कुठला प्युअरली रिअल. प्युअरली रिअल. मग रिअल नंबरला आपण इमॅजिनरी नंबर म्हणू शकतोय. हे बघा 3 काय रिअल, 3 + 0 आहे इमॅजिनरी नाही, परंतु 0 आहे लिहायचं म्हणायचं इमॅजिनरी. मग हा प्युअरली रिअल आहे का प्युअरली इमॅजिनरी? प्युअरली रिअल बिकॉज इमॅजिनरी पार्ट इज 0. त्यामुळे दुसरा पॉईंट ए कॉम्प्लेक्स नंबर whose imaginary part is 0, whose imaginary part is 0. A complex number whose imaginary part is 0. A complex number whose imaginary part is 0 is a real number. ज्याचा इमॅजिनरी पार्ट 0 असतो त्याला रिअल नंबर असे म्हणतात. Therefore Z = A + 0 I. Z = A + 0 I = A रिअल नंबर. दोन पॉईंट काय आले. पहिला पॉईंट प्युअरली इमॅजिनरी कधी म्हणायचं आणि प्युअरली रिअल कधी म्हणायचं. इमॅजिनरी पार्ट 0 प्युअरली रिअल, रिअल पार्ट 0 प्युअरली इमॅजिनरी. आता बघा एकदा रिअल पार्ट 0 एकदा इमॅजिनरी पार्ट 0. आता दोन्ही पण 0 घेतलं तर काय येईल बघा. Z = 0 + 0 I = 0. आणि 0 कुठला नंबर असतो? रिअल नंबर आहे का 0 रिअल 0 असतो, इमॅजिनरी नाही. तिसरा पॉईंट ए कॉम्प्लेक्स नंबर whose both real and imaginary parts are 0. A complex number whose both real and imaginary parts. A complex number whose both real and imaginary parts are 0 is called as 0 complex number. So is 0 complex number. त्या कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे 0 कॉम्प्लेक्स नंबर. Therefore 0 = 0 + 0 I. 0 = 0 + 0 I म्हणजेच काय झालं. Z = 0 झालं म्हणजे त्याला आपण असं म्हणणार Z = 0 आणि 0 म्हणजे 0 + 0 आहे. म्हणजे याचं नाव काय. Z इज कॉम्प्लेक्स नंबरच्या ऐवजी 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरची व्हॅल्यू काय 0. मग आपण असं म्हणू शकतो ना 0 कॉम्प्लेक्स नंबर. तुम्हाला विचारू कोणी 0 कॉम्प्लेक्स नंबर आहे का नाही सांगा. आहे 0 कॉम्प्लेक्स नंबर. 0 + 0 आहे. रिअल तर आहेच, म्हणायला काय 0 + 0 आहे. 0 आहे लिहिले की I दिसते कॉम्प्लेक्स नंबर. रिअल नंबर आहे परंतु कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि म्हणायचं काय आता समजा तुमच्या खिशामध्ये खिसा रिकाम आहे. तुम्ही काय म्हणणार माझा खिसा रिकाम नाही, माझ्या खिशामध्ये 0 रुपये आहेत. काय नाही म्हणजे 0 म्हणू शकतोच की.
मग कॉम्प्लेक्स नंबर नाही म्हणजे याला आपण झिरो कॉम्प्लेक्स नंबर म्हणू शकतो. मग सर्कल आपण म्हणतो सर्कल हुज सेंटर इज सर्कल हुज रेडियस इज झिरो. झिरो रेडियसनं सर्कल काढायच येत नाही तरी पण म्हणतो आपण सर्कल हॅव्हिंग झिरो रेडियस इज नॉट पॉसिबल. एकदम पॉईंट असतो तो, रेडियस झिरो असतो. मग पहिल्या पॉईंटमध्ये प्युअरली इमॅजिनरी, दुसऱ्या पॉईंटमध्ये प्युअरली रिअल, तिसऱ्या पॉईंटमध्ये झिरो कॉम्प्लेक्स नंबर. मग कुठे पण तुम्हाला झिरो दिसलं तर मनाने लिहायचं झिरो प्लस झिरो आहे. एक्झाम्पल सोडताना कधी उपयोग नाही सारखा आपल्याला. एक इक्वेशन असणार आणि इक्वल टू झिरो असणार, झिरोच्या वेळी तुम्ही काय लिहायचं झिरो प्लस झिरो आहे. काय नाही म्हणजे ते म्हणाले झिरो प्लस झिरो आणि इक्वेट करायचं, कम्पॅरिझन करायचं. डाव्याला रिअल इमॅजिन असणार, उजव्याला रिअल इमॅजिन असणार. मग काय करायचं रिअल पार्ट इक्वल करायचे, इमॅजिनरी पार्ट इक्वल करायचे. झिरो प्लस झिरो आहे घेऊन. याच्यानंतर हेडिंग लिहा अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स ALGEBRA. Algebra of a complex number. Algebra of complex numbers. Algebra of ALGEBRA. Algebra of complex numbers. Complex numbers. Algebra of complex numbers. Algebra of complex numbers. याच्यामध्ये पहिला पॉइंट लिहा इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. EQUALITY. इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. इक्वॅलिटी ऑफ इंडायसिस माहिती आहे, समानतेचा गुणधर्म इक्वॅलिटी ऑफ इंडायसिस. इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. बघा द एक्सप्लेनेशन बघा. तर सपोज Z1 इक्वल टू A प्लस IB. Z1 इक्वल टू A प्लस IB आणि Z2 इक्वल टू आहे X प्लस IY किंवा C प्लस ID. Z1 इक्वल टू A प्लस IB आणि Z2 इक्वल टू X प्लस IY किंवा C प्लस ID. C प्लस ID लेतो C प्लस ID. Z1 equal to A plus IB and Z2 equal to C plus ID are two complex numbers. आता हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत असे कधी म्हणायचे? दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत असे कधी म्हणायचं? त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचे सगळे सारखे असतील. आता इक्वल म्हणजे काय? दोन व्यक्ती आहेत म्हटलं आणि दोन्ही वेगवेगळ्या नसून एकच आहेत हे कधी ओळखायचं? तो आणि त्याची इमेज आरशामध्ये बघितलेली व्यक्ती आणि तो कशा असणार सेम टू सेम. ते दोन्ही इक्वल आहेत, वेगवेगळे नसून दोन इक्वल आहेत. कसं बघायचं? सेम टू सेम दिसलं पाहिजे दोन्ही. मग Z1 काय A प्लस IB आणि Z2 C प्लस ID. आता सेम टू सेम दिसत नाही. A आणि C कसे पाहिजे? सेम पाहिजेत आणि B आणि D सेम पाहिजे. तर समजा सेम म्हणजे मनाने लिहिलं. A लिहिलं समजा 2 प्लस 3 आहे, A 2 आणि B 3 आहे. या ठिकाणी पण लिहिलं A C किती 2 आणि D 3. आता बघ उजवी बाजू समान RA चे समान म्हणून LA चे समान. आता म्हणू शकतो Z1 इक्वल Z2. देअरफॉर Z1 इक्वल टू Z2. Z1 इक्वल टू Z2 इफ किंवा when Z1 इक्वल Z2 इज पॉसिबल. Z1 इक्वल टू Z2 इज पॉसिबल if their real parts are same and their imaginary parts are same. That is if A equal to C, if A equal to C and B equal to D. Lemma definitions. Two complex numbers. Two complex numbers. Two complex numbers. Two complex numbers. Z1 equal to A plus IB and Z2 equal to C plus ID. Z1 equal to A plus IB and Z2 equal to C plus ID are said to be equal. Are said to be equal. Said to be. Are said to be equal if. Are said to be equal if
their corresponding real and imaginary parts. If their corresponding real and imaginary parts, corresponding real and imaginary parts are equal क्या सेम, corresponding real and imaginary parts are equal. खालच्या वेळेला that is a plus ib equal to c plus id, a plus ib equal to c plus id, comma if a plus ib equal to c plus id, if a equal to c and b equal to d. a आणि c सारखे असतील, मग रिअल सारखे, इमॅजिनरी सारखे, तर या दोन कॉम्प्लेक्स नंबरला इक्वल म्हणायचं आणि असं लिहू शकतो आपण. आणि याचा उपयोग करूनच भरपूर एक्झाम्पल सोडवायचे. डावी बाजू काय, रिअल प्लस इमॅजिनरी, उजवी बाजू रिअल प्लस इमॅजिनरी, असं असलं की म्हणायचं देअरफॉर a इक्वल टू c इक्वेशन 1, b इक्वल टू d इक्वेशन 2, दोन इक्वेशन सॉल्व करायचे आणि सायमल्टेनियस इक्वेशन जे किमती काढायचे ना ते सॉल्व करायचे, ते सोडवायचे. याचा फायदा जास्त आहे, इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्सचा जास्त उपयोग आहे. एक एक्झाम्पल छोटंसं घेऊया, एक्झाम्पल म्हणजे याचा फायदा काय ठरेल. एक्झाम्पल, if x plus iy equal to 4 plus 3i, then च्या पुढे काय असेल, x किती आणि y किती. डायरेक्टली आपण then x equal to 4 and y equal to 3, then x equal to 4 and y equal to 3. हे एक्झाम्पल घेतो, x equal to 4 and y equal to 3. दुसरं एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल झालं, सेकंड एक्झाम्पल, if 7a plus I into bracket 3a minus b, 7a plus I into bracket 3a minus b equal to 21 minus 3i, then find a and b, then find a and b काढायचं. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, बघा कसं सोडायचं, सुटत असेल तर. पहिलेच एक्झाम्पल असल्यामुळे लगेच सुटणार पण नाही, सोपं आहे, परंतु पहिले एक्झाम्पल असल्यामुळे बघा कसं सोडायचं. 7a एक बघा नंतर सोडा, 7a प्लस I into bracket 3a minus b equal to 21 minus 3i, मध्ये बरोबर चिन्ह आहे म्हणजे हा फॉर्म्युला, हे बघा हा फॉर्म्युला पाहिजे. if a plus ib equal to c plus id, then a equal to c and b equal to d. मतलब a plus ib equal to c plus id, then a equal to b, a equal to c and b equal to d. रियल समान, therefore काय नाही बा, 7a equal to 21, रियल सेम. अजून काय, इमॅजिनरी 3a minus b equal to 7a equal to 21, रियल सेम. इमॅजिनरी पार्ट 3a minus b, I चा कोएफिशिएंट इमॅजिनरी इक्वल टू इमॅजिनरी 3a minus b equal to, बरोबर लिहिता येत नाही, इक्वल टू 3 म्हणतात, 3 नाही मायनस चिन्ह पण घ्यायचं, इक्वल टू -3. याच्यावर a मिळालं बा, a equal to 3, ही व्हॅल्यू इथे द्यायची. देअरफॉर 3 into 3 minus b equal to 3 into 3 minus b equal to -3. Therefore 9 minus b equal to -3. Therefore minus b equal to -3 minus 9, minus b equal to -12, b equal to 12. आन्सर काय आलं, a equal to 3, b equal to 12. या व्यक्तीने सोडवायचं. सोडव, सोपं आहे.
सेकंड पॉईंट बघा, कॉन्जुगेट CONJUGAT कॉन्जुगेट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. समजा एक असा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे 3 + 5i, याचं नाव दिलं झेड. झेड म्हणजे 3 + 5i. आता थोडंसं काय चेंजेस करतो बघा. काय बदल केला बा दोन्हीमध्ये. 3 + 5i होतं, 3 तर अंक सेम टू सेम दिसते, रिअल पार्ट ते सेम दिसते, परंतु इमॅजिनरी पार्ट +5 होतं ते -5. कोणाचं साईन चेंज करायचं? इमॅजिनरी पार्टचं. इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करायचं. आता 3 + 5i वेगळा नंबर झाला आणि 3 - 5i वेगळा नंबर झाला. मग 3 + 5iचं नाव झेड असेल तर 3 + 5 3 - 5iचं झेड बार करायचं. झेड बार तर काय जण ऐकलं झेड बा नाही, बार नाही म्हणताना आर सुद्धा ऐकत नाही क्लिअर. झेड बार नाही, झेड बार काय असेल, झेड नाव आहे, दुसरं कुठलं बार नाहीच, झेड बार. दुसरा एक्झाम्पल बघा, झेड = -2 - 3i. झेड बार = -2 - 3i. झेड बार तेव्हा 3 सेम होतं, बदललं कोण? इमॅजिनरी पार्ट. मग -2 सेम राहणार, बदलणार फक्त हा पार्ट इमॅजिनरी. -3 असेल तर +3 चिन्ह बदलायचे, बाकी काही नाही. -3 +3 -3 या गोष्टी. किंवा समजा झेड बार हा झेडचा मित्र, म्हणजेच झेड हा झेड बारचा मित्र, म्हणजेच दोघं एकमेकाचे मित्र. मग आपण असं म्हणणार झेड बार इज 3 - 5i इज कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ 3 + 5i. उलट म्हणूया 3 + 5i इज कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ 3 - 5i. आणि तिसरं वाक्य 3 + 5i आणि 3 - 5i आर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ इच अदर. दोघे एकमेकाचे कॉन्जुगेट. कॉन्जुगेट करताना फक्त +- साईन चेंज करायचं इमॅजिनरी पार्ट्स. तिसरं एक्झाम्पल घेतलं समजा, झेड = √2 प्लस √-3 √2 प्लस √-3. हे थोडं सिम्प्लिफाय करायचं. याच्यामध्ये आय कुठे दिसत नाही, परंतु स्क्वेअरच्या आत तर काय तरी दिसते मायनस, स्क्वेअरच्या आत मायनस दिली की आय दिसले म्हणायचं. √2 हे कसं लिहायचं बघा बरं, √3 × √-1 √- म्हणजे आय. आता लिहू शकतो याचा कॉन्जुगेट आपण झेड बार लिहू शकतो. √2 सेम प्लसचं मायनस करायचं, -√3i झालं कॉन्जुगेट. कॉन्जुगेट करायचं का अवघड नाही. समजा असं असेल झेड = a + ib, मग झेड बार काय येईल तर कळालं. इफ झेड = a + ib देन झेड बार = a - ib. इफ झेड = x + iy झेड बार = x - iy. या पद्धतीने लिहायचं. मग कॉन्जुगेटची डेफिनेशन आहे, द कॉन्जुगेट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर, द कॉन्जुगेट of a complex number, conjugate of a complex number z = a + ib, z = a + ib. Conjugate of a complex number z = a + ib is defined as z bar = a - ib. z bar = a - ib.
खालच्या वेळेला कॉन्जुगेट ऑफ झेड इज डिनोटेड बाय झेड बार. कॉन्जुगेट ऑफ झेड इज डिनोटेड बाय झेड बार. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठे झेड बार दिसेल तेव्हाचे कॉन्जुगेट, त्याचं झेडचं जे नंबर आहे तेव्हा चिन्ह चेंज केलं, इमॅजिन पार्टचं साईन चेंज केलं. आता खाली बरं हे लिहिलं असतं लिहा, हे पाहिजे असेल तर एक्झाम्पल म्हणून हे एवढं हे लिहा सगळं. आता डेफिनेशन लिहिली ना, हे लिहा आता 1 2 3 आणि याला 4 म्हणतो 4 आणि याला 5 सगळेच लिहा. अगोदर डेफिनेशन लिहिले आता एक्झाम्पल 1 2 3 4 5 सगळे डेफिनेशन लिहिले त्या खाली. नवीन पॉईंट लिहा झाला असेल तर प्रॉपर्टीज ऑफ झेड बार, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट, प्रॉपर्टीज ऑफ झेड बार. बघा ते बघा बरं, पहिली प्रॉपर्टी काय दिसते मला. पहिली प्रॉपर्टी बघा, पहिली प्रॉपर्टी वाचताना कसं वाचायचं, कॉन्जुगेट ऑफ झेड. वाचताना असं व्हायचं कॉन्जुगेट पहिला कॉन्जुगेट नाही होईल, बार म्हणजे कॉन्जुगेट ऑफ झेड आणि याची किंमत असते झेड. सोडून बघूया. हे बघा एक झेड घेतला आपण 2 + 3i, मग झेड बार बघा बरं, झेड बार किती 2 - 3i. आता झेड बारचा पुन्हा बार झेड बार 3 + 3 - 3 होतं. तर झेड बारचं पुन्हा कॉन्जुगेट, मग पुन्हा -3चं काय होणार नाही +3. मग आता बघा की दोन्ही इक्वल झाले नाही, 1 नंबर आणि 2 नंबर. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 कॉन्जुगेट इक्वल टू झेड. पहिली प्रॉपर्टी काय झाली, कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू झेड. ल्या प्रॉपर्टी आता असं बार ऑफ झेड असं काय म्हणत नाही, वाचताना वाचायचं कॉन्जुगेट ऑफ झेड, नंतर बार ऑफ किंवा झेडचा डबल बार असं काय म्हणायचं नाही, बार ऑफ झेड म्हणायचं नाही. कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू झेड, कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू झेड. ती प्रॉपर्टी करण्यासाठी पाहिजे असलेलं एक्झाम्पल लिहिलेले प्रॉपर्टी करण्यासाठी. सेकंड प्रॉपर्टी आहे
if z equal to z bar, if z equal to z bar, then if z equal to z bar, then च्या पुढे एक्झाम्पल वरून बघा. if z equal to z bar, then सध्या वाक्य कळत नाही काय लिहायचं, पण ते एक्झाम्पल घेतले कळते. z इक्वल टू z बार असेल तर तेव्हा z इतका आहे 2 प्लस 0 आहे. z बार किती बघा 2 मायनस 0 आहे. z 2 प्लस 0 आहे असेल तर z बार 2 मायनस 0 आहे. आणि 2 प्लस 0 आहे म्हणजे किती 2. 2 मायनस 0 आहे म्हणजे किती 2, म्हणजे z इक्वल टू z बार. देयरफॉर z इक्वल टू z बार. मग z इक्वल टू z बार असेल तर तो z कसा असतो प्युअरली रियल. इमॅजिनरी पार्ट 0 नाही का. म्हणजे इफ z इक्वल टू z बार देन z इज प्युअरली रियल. इफ z इक्वल टू z बार देन z इज प्युअरली रियल. z इज प्युअरली रियल. समजण्यासाठी एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल z इक्वल टू 2 प्लस 0 आहे इक्वल टू 2. देयरफॉर z बार इक्वल टू 2 मायनस 0 आहे इक्वल टू 2. देयरफॉर z इक्वल टू z बार. तर z इक्वल टू z बार आहे. त्यातला कुठला पार्ट 0 आहे इमॅजिनरी पार्ट 0 आहे. देयरफॉर z इज प्युअरली रियल. z इज प्युअरली रियल. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. दोन झाली. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज z. नंतर इफ z इक्वल टू z बार देन z इज प्युअरली रियल. तिसरी प्रॉपर्टी इफ z इक्वल टू माइनस z बार. इफ z इक्वल टू माइनस z इक्वल टू z बार माइनस z बार. z इक्वल टू माइनस z बार. बघा z इक्वल टू माइनस z बार म्हणजे काय. एक्झाम्पल बघा. z इक्वल टू z इक्वल टू माइनस 2i. z इक्वल टू 2i म्हणजे ते काय 0 प्लस 2i. z बार किती बघा. z बार इक्वल टू 0 माइनस 2i. z इक्वल टू 0 प्लस 2i म्हणजे 2i. देखो z बार इक्वल टू 0 माइनस 2i इक्वल टू माइनस 2i. मग आता दोघावरून बघा की 2i च्या ऐवजी किंवा 2i जे आहे त्याच्याऐवजी काय लिहू शकते आपण. याला असं 1 नंबर म्हटलं आणि याला 2 नंबर. फ्रॉम 1 and 2. बघा z 2i आहे आणि z बार मायनस 2i आहे. मग दोन्ही एकमेकांचे अपोजिट नाहीत का. म्हणजेच काय z इक्वल टू मायनस z बार. z इक्वल टू मायनस z बार. तेव्हा z आणि z इक्वल टू मायनस z बार कधी असू शकते. वेन z इक्वल टू मायनस z बार. z इक्वल टू मायनस z बार इफ z इज प्युअरली इमॅजिनरी. रियल पार्ट बा 0. इफ z इक्वल टू मायनस z बार देन if z equal to minus z bar then z is purely imaginary. Z is purely imaginary. Z is purely imaginary. Example पाहिजे दिले.
नवीन पॉईंट तिसरा पॉईंट आता. पहिला झाला कुठला, पहिला 2 झाले. पहिला झाला दुसरा कॉन्जुगेट झाला. पहिला इक्वॅलिटी. पहिला झाला इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, दुसरा झाला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट. 3 प्रॉपर्टी, झेड इज प्युअरली रिअल, झेड इज प्युअरली इमॅजिनरी, आणि पहिली कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू झेड. एकदम सोपे प्रॉपर्टी होती. आता ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे 2 कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज कशी करायची. चारी पण आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. जसं तुम्ही दुसरी तिसरं ॲडिशन ऑफ रॅशनल नंबर, सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर, डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर जसं बघितलं आहे, तसं आता पण आपण कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करणार आहे. बघा, 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत असं म्हणूया. बेरीज करायची म्हटलं कोणाची बेरीज करायची, दोघंजण पाहिजेत. मग दोघंजण पाहिजेत. एक आहे समजा Z1चं नाव दिलं A प्लस IB, आणि Z2चं नाव लिहिलं C प्लस ID. आता या दोघांची काय करणार, आपण सम, बेरीज करणार. देअरफॉर Z1 प्लस Z2 किमती द्यायची. Z1ची एकाने लिहिता येते, आपल्याला बेरीज करता येते, तरी पण किंमत लिहा. Z1ची किंमत A प्लस IB, Z2ची किंमत C प्लस ID इक्वल टू. आता बेरीज येण्यासाठी थोडंसं अगोदरच्या 5वी 6वी झालेली बेरीज बघा. 5वी 6वी किंवा 7वी 8वी कुठलं असेल ते. हे बघा, एक असं दिलेलं आहे x प्लस 2y, आणि दुसरं दिलेलं आहे 3x प्लस 5y, आणि तुम्हाला सांगितलं यांची सम करा. 2 आहेत एक्सप्रेशन आहेत 2 व्हेरिएबलचे एक्स वायचे, आणि यांची सम करा म्हटलं. असं करू तर तुम्ही x प्लस 2y आणि 3x प्लस 5y, x प्लस 3x 4x, 2y प्लस 5y 7y. आता ज्याने काय येत नाही ते काय करतात, x प्लस 2y 2xy, x प्लस 2y 2xy, 3x प्लस 5y 8xy. तशी बेरीज करता येते. लाईक टर्मची बेरीज करायची, सिमिलर टर्मची बेरीज करायची. समजा असं लिहिलं मी 3 सेंटीमीटर प्लस 2 मीटर काय करतात 5 मीटर सेंटीमीटर, 5 मीटर सेंटीमीटर. ते बेरीज करता येत नाही. समजा 2 ॲपल प्लस 3 मँगोज, ते म्हणणार 5 ॲपल मँगो. असं नाही करता येत. ॲपल वेगळं, मँगो वेगळं. लाईक टर्मची बेरीज करायची. मग काय पाहिजे, या दोघांची सम करताना हे काय सांगितलं, 10वी झाले असले तरी भरपूर विद्यार्थ्यांना बेरीज करता येत नाही. मग आता बा त्यात लाईक शोधा. कोणाची बेरीज करतात, जे सारखे दिसतात त्यांची बेरीज. आता माहीत आहे मित्र कुठले होतात, ज्यांचे स्वभाव जुळतात त्यांचे तेच मित्र होतात. एक 35% आहेत आणि एक 90% आहे, असे शक्यतो मित्र होत नाही. कमीत कमी थोडा फरक चालते, पण मॅचिंग तर व्हायला पाहिजे थोडंसं. मग A प्लस IB आणि C प्लस ID यांची बेरीज करायची आहे. मग समान दिसणारे जवळजवळ याच्या अगोदर डायरेक्ट बेरीज करायला नको, समान दिसणारे जवळजवळ. इथे डायरेक्ट करता येते. x प्लस 3x 4x, 2y प्लस 5y 8y 7y, हे डायरेक्ट करता येते. या ठिकाणी डायरेक्ट करायला सेम नाहीतच, परंतु टर्मच ही कुठलं आहे, रिअल पार्ट. मग रिअल पार्ट जवळ ठेवायचे. लिहिले रिअल पार्ट जवळ, इमॅजिनरी पार्ट जवळ. IB प्लस ID इक्वल टू रिअल पार्ट असं. हा 2 आहे, हा 3 आहे, 2 प्लस 3 5 करायला येते. हा समजा 3i आहे आणि हा 5i आहे. 3i प्लस 5i 8 आहे. करायला ते बेरीज. म्हणजे रिअलची बेरीज करू शकतो, इमॅजिनरीची करू शकते. A प्लस C प्लस IB प्लस ID. ज्यांना काय येत नाही ते काय पण करणार. IB प्लस ID काही नाही येत पण नाही बेरीज. IB प्लस ID कशी करायची, काय म्हणणार, I प्लस I 2i,
काय म्हणणार आय स्क्वेअर, काय म्हणणार आय स्क्वेअर बी डी, बी डी आय स्क्वेअर, काय पाहिजे म्हणणार. मग काय करा आपण सांगा दोघांमधून आय कॉमन, माहिती आहे प्लस किंवा मायनस करताना सिमिलर टर्म कॉमन काय असते आय, बी प्लस डी, Z1 प्लस Z2 इक्वल टू ए प्लस सी प्लस बी प्लस डी इंटू आय. ए प्लस सी काय रियल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2, ए प्लस सी काय रियल पार्ट ए प्लस सी रियल पार्ट, आणि बी प्लस डी कुठला आहे इमॅजिनरी पार्ट, रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. मग ज्या नंबरमध्ये रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट असतात त्या नंबरचं नाव काय कॉम्प्लेक्स नंबर. मग असं म्हणू शकते दोन कॉम्प्लेक्स नंबरची सम कॉम्प्लेक्स नंबर असते. सम ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स इज ए कॉम्प्लेक्स नंबर. मग इम्पॉर्टंट वाक्य काय लिहू शकते आपण, सम ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स इज ऑलवेज ए कॉम्प्लेक्स नंबर. The sum of two complex numbers is always a complex number. The sum of two complex numbers is the sum of two complex numbers is a complex number. Is a complex number. Sum of two complex numbers is a complex number. केलं सगळं लिहिलेलं. काय लिहिलं बघा, हे बघा एक्स्ट्रा काय लिहिलं, रियल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 किती आहे बघा, रियल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 किती आहे ए प्लस सी, रियल पार्ट ऑफ Z1 ए, रियल पार्ट ऑफ Z2 सी. मग रियल पार्ट ऑफ Z1 प्लस रियल पार्ट ऑफ Z2 ए प्लस सी. मग हे पण ए प्लस सी आणि ए प्लस सी या दोघांवरून काय आलं, रियल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 इक्वल टू रियल पार्ट ऑफ Z1 प्लस रियल पार्ट ऑफ Z2. फॉर्म्युला
Z1 प्लस Z2चा रिअल पार्ट म्हणजे Z1 आणि Z2च्या रिअल पार्टची बेरीज. असं इमॅजिनरी पार्टचं पण इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. आज आपला कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर सुरू केलेला आहे, नवीन चॅप्टर. त्यामध्ये बेसिक पॉईंट्स झाले. व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर, व्हॉट इज आय म्हणजे रूट -1 आणि आय स्क्वेअर म्हणजे -1. त्यानंतर झालं इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि झालं पुढचा पॉईंट झाला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. याचा पुढचा भाग आपण उद्या घेऊया.